आणि काही वाढता वाढेल बाबा. तब्बल 8 वर्षानंतर मी शाही गोळीमध्ये आमरस खायला इथं रेडी. आम्ही नुसते उभे होतो ना, तर एका काकांनी आम्हाला आता फुकर, मला जाव वाटत नव्हतं, पण आता भोजला जायचं म्हणल्यावर कसं टाळणार. हॅलो गाईज, वेलकम टू दी न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग आहे ना पार्किंगमधून सुरू होतं आहे, कारण की मला म्हणजे मी दिवसभर काही केलंच नाही ना, तर आमचा प्लॅन ठरला होता की भोजला जायचं आहे म्हणून. तेव्हा काय एकदम रेडी आहे, बड्डेचा ड्रेस टाकलो तर एकदम रेडी आहे. तर आता जातो मी समयच्या घरी पहिले, मग त्याला पिकअप करतो. तर मी आता सरळ तुम्हाला त्याच्या घरी भेटतो, कारण की मी गाडी चालवताना एकदा पडता पडता राहिलो म्हणून मी गाडी चालवताना ब्लॉगच करत नाही ना, त्याच्यामुळे तर भेटतो मग तुम्हाला त्याच्या घरी गेल्यावर भेटतो मी. तर मित्रांनो, घरातनं निघालो होतो आणि किती ऊन आहे बघा हे अड्यावानी. मला जाव वाटत नव्हतं, पण आता भोजला जायचं म्हणल्यावर कसं टाळणार. तर मित्रांनो, या सवय आता निघालो होतो भोजला. राईट हँड सोप्पा वाटतो काही तुम्ही क्रॉस करत असेल तर राईट हँडमध्ये दादा हेल्मेट काढून रस्ता क्रॉस करून राहिलं. मित्रांनो, आमचा अजून एक छत्री प्लॅन झालेला आहे, ते तुम्हाला नंतर रिव्ह्यू कर. आता केलं तर आमची जरा ओपन होईल ना, म्हणून आत्ता नाही करणार आहे डायरेक्ट. हो काय समज. आता आम्ही डायरेक्ट तिथं साई भोजला गेल्यावर भेटतो. तर बघा ती जी दिसली असेल तुम्हाला स्कोडा, डायरेक्ट त्यांनी मॉडिफाय केलेली भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट. तर मित्रांनो, तब्बल 8 वर्षानंतर मी साई भोजमध्ये आमरस खायला इथं रेडी आहे. मामांनी आत्ता सांगितलं आपल्याला की 7 वाजता जेवण रेडी होणार आहे. आणि किती वाजले बघा, आता 15-20 मिनिटात जेवण सुरू होणार आहे. आणि आमच्या दोघात बेट लागलेली आहे, कोण आमरस जास्त खातं नाही, म्हणजे स्वीटनुसार ठरवू आपण त्या हिशोबाने. साई भोज एक नंबर. लय दिवसाची वाट पाहून सबाईसोबत साई भोजला कसं वाटतं सबाई. आता ते खाल्ल्यावरच वाटन काही. मित्रांनो, अशा प्रकारे जे आपलं इंटेरियर आहे ते भोजचं एक नंबर आहे डायरेक्ट. आणि थाळीमध्ये सगळी भरल्यावर तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, आता डायरेक्ट 7 वाजलेली आणि 7:03 झाले बरं का करतो. आणि काही वाढता वाढेल बाबा. आणि जेवलेलं नाही ना, भोजमध्ये जायचं म्हणून कसं करावं काही सुचना. आता उठून मॅनेजरला बोलायची वेळ आलेली आहे. फक्त त्याला बोलताना समय दुरून व्हिडिओ घे बरं का. हो हो, मी जातो तावा. आता तावा आलोच मी. तर मित्रांनो, एवढं खाऊन पण असं पोट भरलेलं आहे बरं का, तरी एवढं खावाटायला घेतच चाललो. मित्रांनो, दन जेवण झालेलं आहे, तुम्ही येऊ शकता इथं. असं चविष्ट होतं. अरे पोट भरल्यावर का आमचं 15 मिनिट असं धनाधन हाणले आम्ही डायरेक्ट 5 माणूस ते लॉलीपॉप देऊ बेजार झालं. लॉलीपॉप ते दुसरं काय होतं ते मंचुरियन नाही रे, गोलवालं पिवळं रसगुल्ला. अरे बाप, इतकं डेंजर आलं तुम्हाला सांगतो. पहिल्या 5 मिनिटात झालेलं होतं बरं काय, पण तरी आम्ही ते जरा ह्याच्यात होतो. आता कळू राहिलं काय काय उरायलं ते पोटात गुडगुड. वर खाली झालंय सगळं माझं. तुम्ही येऊ शकता इथे, एक नंबर 800 काम होतं माझं सध्या. 2 दिवसात जेवण एकदाच होऊन जातं इथं, तर तुम्ही येऊ शकता. पण हे जे वेलनेस आहे ना, इथं नका येऊ. इथे लय हलकट लोक आहे. आणि काही पण करा, या स्टारबक्समध्ये पण नका येऊ. या स्टारबक्समध्ये फक्त आमच्यासारखे लोक येऊ शकता, म्हणून तुम्ही नका येऊ. मित्रांनो, शेवटी फिरून फिरून घरी चालू आम्ही. असं डेंजर पोट भरलेलं आहे ना आमचं डायरेक्ट. म्हणजे ते वाढत होते आम्ही गप्पा खाल्लेलं आहे नुसतं पोट भरून. कसं झालं समय जेवण एक नंबर. भारी होती चव, एक नंबर आहे बरं का. आधीपेक्षा जास्त चव त्यांनी म्हणजे बेटर केलेली असं मला वाटतंय. कमी 8 वर्षांनी गेलो म्हणून मला वाटायला, मला माहीत नाही, पण एक नंबर छान चव होती त्यांची. हो की नाही. तुम्ही पण जा, पण तुम्हाला परवड असेल तरच. हां, ते आमच्यासारखे लोक तिथे जाऊ शकते. नाही तुम्ही जाऊ शकता म्हणा. आम्ही वर खाली उच्च नीच्च पाहत नाही कोणाला. तरी पण एक नंबर जेवण होतं आणि मजा आलेली. 3-4 दिवसाचा प्लॅन चालू होता, शेवटी फायनली हो झालेलं आहे. आणि जाऊन घेऊन आलेले आम्ही. काय बघा, फक्त एक महत्त्वाचं काम, लायसन्सचं काम राहिलेलं आहे. आणि जो आमचा मेनवाला प्लॅन आहे तो आत्ता सध्या लीक नाही करू शकत मी. तो तुम्हाला उद्या किंवा परवा, उद्या किंवा परवा सांगू शकतो. आणि जर
उद्या गेलो नसतं परवा गेलो जेव्हा पण गेलो त्याच्यानंतर 2-3 दिवसाचे जे ब्लॉग येतील अरे बापरे त्याची आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत कारण की ती मिलियनमध्ये पण जाऊ शकते व्ह्यूज तर आम्हाला रस्त्यात अडवू नका अशी आमची इच्छा आहे कारण की आम्हाला मोकळं फिरणं होणार नाही ना त्याच्यामुळे तर सध्या आता बसतो इथं थोड्या वेळ आणि मग जातो घरी मी समर द्यायला पाहिजे होता त्याला अजून मजा आलीच नाही समर केलं त्यांनी त्याच्या ढोलमुळं. हो त्याचे ते त्याला काही म्हणता पण नाही आला आम्हाला ढोलचं होतं त्याच्यामुळे काही म्हणता नाही आलं नसतं त्याला डायरेक्ट उचलून आणणार होतो आम्ही ठीक आहे नेक्स्ट टाईम त्याच्यासोबतच जाऊ आपण आणि नेक्स्ट टाईम डायरेक्ट कारमध्ये तोपर्यंत महिनाभरात लायसन्सही निघून जातं आमचं ती सध्या साईड बंद पडलेली आहे नसतं आज आमच्या हातात लायसन्स होतं आज पण कारमध्येच होतो आम्ही पण जरा ती साईड बंद असल्यामुळं आम्हाला जाणं नाही होते तर 1-2 दिवसात आता उद्या सोमवार आहे तर सोमवारी त्यांनी म्हणलेलं आहे कोकरपुऱ्यात जायचंय पुढे कोकरपुऱ्यात जास्त गर्दी कुठून असेल रिकामं कुठून असेल काय माहिती ते रस्त्यावर डिपेंड आहे माहिती कोकणपुरात माहिती आहे आम्हाला. कोणतं गाव आहे तुमचं परभणी अरे बा गाव हां गाव कोणतं गाव परभणी प्रॉपर हां प्रॉपर पण इथं राहतोय लहानपणापासून काढला श्रीरामवर तिकडून जर गेलं तर जास्त ट्रॅफिक लागतं कुठून हायवेने गेलं हां पण highway ने हायवेने सोपं जाईल. लवकर टाकलं असं का हां शिवाज चौकात जावं लागतं शिवाज गर्दी नाही शिवाज चौकात डायरेक्ट बाहेरच जायचं ना औरंगाबाद तुम्हाला तर काहीच आत्ता आम्ही नुसते उभे होतो ना तर एका काकांनी आम्हाला आत्ता खोकरपुरा म्हणून विचारलं जे की आम्ही आमच्या लाईफमध्ये कधीच नाही ऐकलेलं तरी आम्ही त्यांना रस्ता सांगत होतो त्यांना म्हणलं हायवेनी जातो मी मजा येईल तुम्हाला पेन्सिल सेल काय असतं ते बारीकवाले आपले रेग्युलर मोठे असताना हां ते जाडवाले 20वाले हे बघा हे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहे पण शेवटी येऊन देसरडातच बसले लो बजेटमध्ये तर काहीच आत्ता गप्पा मारत बसलेलो होतो आम्ही तर आम्ही ठरवलं की जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर मी ठरवलं याच्यासोबतच ब्लॉग संपून टाकू इथंच तर या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट आता तो पुढचा प्लॅन आहे तो उद्या सांगून देईन मी तुम्हाला तर हा वाला ब्लॉग इथंच बंद करू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग